केव्सचा हा पहिला नजारा इथे दिसतोय आणि इथे पोलीस आलेले आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्यातली पहिली ट्रेक असावी जी फसलेली आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश भडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आता आहे कोंडाणे केव्सच्या पार्किंग स्लॉटमध्ये. इकडे आम्ही बाईक पार्क केलं आणि आता ह्या साईडला ही ट्रेकिंगला जाणार आहोत. आणि आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग ट्रेकिंगवर आहे. तर चला पुढे निघूया. आणि ह्या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत आहे माझी मिसेस रश्मी, मनीष नेहमीप्रमाणे आणि एक मनीषचा मित्र. त्याचीसुद्धा मी पुढे तुम्हाला ओळख करून देईन. कोंडाणा केव्ज या कर्जत तालुक्यातील छोटंसं गाव कोंडाणा येथे स्थित आहे. इसवी सन पूर्व 1st सेंचुरीमध्ये यांचं काम केलं गेलं असावं असा इतिहास सांगितला जातो. परंतु लोकांच्या निदर्शनास या 19व्या शतकात विष्णू शास्त्री यांच्यामार्फत आणल्या गेल्या आहेत. थोडं पुढे आल्यावर आम्हाला हा ग्रुप भेटला आणि ह्या ग्रुपसोबत ट्रेक करता करता आम्हाला एक गोष्ट जाणवली की आमचा ट्रेकिंग एक्सपिरियन्स खराब होत होता आणि वेळसुद्धा जास्त जात होता. त्या कारणाने आम्ही ह्या ग्रुपमधून वाट काढत काढत पुढे आलो. कोंडाणा केव्जमध्ये आपल्याला एक चैत्यगृह, 7 विहार आणि 2 गुहा बघायला भेटणार आहेत. थोडासा ट्रेक झाला आहे आणि ट्रेक करताना तुम्हाला अशी छोटी छोटी दुकानंसुद्धा दिसतील. तर काही खायचं असेल तर ती तुम्हाला तिथे ट्रेकच्या रोडला सोय आहे. हां हो हो हां म्हणजे एवढी बुटं 100% विश्वास नाही आहेत. ट्रेक चालू आहे आणि जवळजवळ 500 मीटर अंतर आम्ही कापलेलं आहे आणि खूप कॅलरीज बर्न झाल्यात कारण थोडासा चढाव आणि उतारसुद्धा आहे. 1 किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे आणि आम्ही ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि इथला नजारासुद्धा खूप छान आहे आणि इथे फोटोशूटसुद्धा चालू आहे. मनीष पाठीमागे फोटोशूट करतोय. फोटोटेकर आमची इथं आहे, रश्मी. हां, आणि ती अशा खडतर रोडमधून आलेली आहे. इथं असा चांगला रोड होता पण तिथून ती आली नाही. असे रोड लागतात तिला, याला बोलतात प्रो लेवलचे. इकडून आम्ही कर्जतवरून लोणावळ्याकडे जाणारी ट्रेन बघितली आणि उघड्या डोळ्यांनी दिसणारा निसर्गरम्य असा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. परंतु थोडा ट्रेक झाल्यावर तुम्हाला अशा प्रकारच्या वॉटर क्रॉसिंग्स लागतात की आता पावसाचं प्रमाण थोडा श्रावणात कमी असल्या कारणाने इथे ह्या वॉटर क्रॉसिंग जास्त पाणी नाही आहे. पण जर तुम्ही जून जुलैमध्ये येत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगलं हे पाणीसुद्धा इथे भेटेल आणि एक रिफ्रेशमेंट किंवा एक ब्रेक म्हणता येईल जो तुम्हाला भेटेल. ह्या ट्रेकमध्ये तुम्हाला जास्त काही सोबत खाऊ आणायची गरज नाही कारण अशा प्रकारे छोटी छोटी दुकानंसुद्धा तुम्हाला ह्या ट्रेकमध्ये लागतात. आणि प्रत्येक वॉटर क्रॉसिंगवर मला आतापर्यंत 4-5 दुकानं भेटली. त्यामुळं तो एक प्रश्न सुटतो आपला ह्या ट्रेकिंगचा. आणि केव्सचा हा पहिला नजारा इथे दिसतोय. थोडं वर आल्यावर आपल्याला त्या सर्वेक्षणाच्या बोर्डच्या इथून ही दगडी वाट सुद्धा लागते आणि इथून पुढे आपण जाऊ शकतो. जवळपास 1.5 किलोमीटर ट्रेक झाल्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचतो आणि हा इथला नजारा. हे घेऊ ना.
तर आता मी बुद्धी स्तूपाजवळ आहे आणि अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर तुम्हाला खूप ठिकाणी बघायला भेटते. तुम्ही कारल्याला सुद्धा गेलात ना एकविरा मंदिराच्या इकडे तरी तिथे सुद्धा अशा प्रकारचे हे स्तूप आहे. आणि इथे याआधी हा जो स्तूप दिसतो ह्याच्या समोर राहून प्रेयर केली जायची आणि हे बुद्धांच्या ह्याचं हे एक प्रतीक आहे. अशा प्रकारचे हे स्तंभ इथे आहेत आणि काही स्तंभ हे पुढचे पडून गेलेले आहेत, त्यांचे अवशेष सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि इथे आणखी राहायची सोय होती ती बाजूला आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर इथे येत असाल ना तर स्तूपाजवळ फोटो काढताना तिथे पाय मारू नका, कारण जसं आपलं मंदिर असतं तशाच प्रकारचं हे बुद्धांमध्ये हे मंदिर आहे, तर कृपया त्याची काळजी घ्या. A few moments later. आणि इथे पोलीस आलेले आहेत आणि आम्हाला कोणालाही आतमध्ये जाऊन देत नाहीत. इथे तुम्ही पाहू शकता सर्वांना बाहेर काढलेलं आहे, कारण कर्जत हा एरिया पूर्ण रेड झोनमध्ये आहे कोविडमध्ये आणि त्या कारणाने इथं कोणाला अलाउड करत नाहीत केव्जमध्ये. तर कृपया येताना ही सुद्धा खबरदारी घ्या आणि वॅक्सिनेटेड असाल तरच या अशा प्रकारच्या ठिकाणांवर सध्या या, कारण तुम्ही स्वतःला आणि दुसऱ्यांना सुद्धा सुरक्षित ठेवाल ह्या कारणामुळे. तर या कारणामुळं आम्ही परतीचा प्रवास सुरू केला आहे आणि बघूया आता काय होतं आहे पुढे, तर ते तुम्हाला समजेलच. खाली उतरतो आहे 10 ते 15-20 मिनटं फक्त आम्ही वर होतो आणि एक फक्त स्तूप बघितलं आणि तिकडे राहण्याची सोय होती, तिकडं जाणार होतो परंतु जायला भेटलं नाही. बघूया आता थांबतोय आणखी, कारण वेळसुद्धा झालेला नाही आहे. खाली आलोत आणि फोटोशूट चालू आहे. मनीष प्रो लेवलचा फोटोग्राफर आणि हा नजारा, ही हिरवळ पाहिली ना की खूप भारी वाटतं. माझ्यासोबत फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये आहे वीरेंद्र, हा मनीषचा मित्र आहे कॉलेजचा, तर खूप छान वाटलं ह्यालासुद्धा भेटून. पुढच्यासुद्धा ट्रेक्समध्ये हा आपल्यासोबत असेल नक्की, ह्याची अपेक्षा करूया आपण. हां, आम्ही नेहमीप्रमाणे पोलीस जायची तर वाट बघतो खाली, असा सर्वांचा बेत आहे. अशा आमच्यासारखे खूप जण आहेत जे पोलीस गेल्यावर आम्ही वरती जाऊ अशा प्लॅन करूनच आहेत आणि त्यासाठी आम्ही इथे खाली काही ना काही टाईमपास करत आहोत. तर बघूया काय होते पुढे. इथे पोलीस काका आहेत, मला असं वाटतंय ते आता इथं बेत धरूनच बसलेत, त्याच्यामुळे आपल्याला आता इथून निघावं लागेल. पोलीस त्या वरती जाऊन देत नव्हते आणि आम्ही खाली उतरलो आणि खाली उतरून एका वॉटरफॉलच्या इथं थांबलो होतो. आणि आमच्यासोबत या ट्रिपला आमचा एक प्रो प्लेयर आहे जो मोठ्या मोठ्या ट्रेकचा अगणित ट्रेक त्यांनी केलेले आहेत आणि त्या ट्रेकचा अनुभव आहे. तर अशा या छोट्या ट्रेकला आणून त्यामध्ये सुद्धा पोलिसांचा हा अडथळा आला, तर त्या खूप नाराज आहेत. तर त्यांचं एक मनोगत आपण ह्या ब्लॉगमध्ये घेऊया. तर मॅडम तुम्हाला कसं वाटतं? प्लीज प्लीज म्हणजे तुमच्या आयुष्यातली ही पहिली ट्रेक असावी जी फसलेली आहे, म्हणजे पूर्ण ट्रेक झाली परंतु तिथला एक जो अनुभव होता जो मेन स्पॉटला गेल्यावर तो घ्यायला नाही भेटला, तर काय सांगाल तुम्ही? प्लीज आम्हाला तुमचा व्ह्यूज द्या. A few moments later. आम्ही रिटर्न पार्किंगला आलेलो आहोत आणि इथे पार्किंगच्या बाजूला हा सुंदर असा स्पॉट आहे आणि या स्पॉटचा नजारा एक खूप छान आहे. आणि इथे आम्ही आलेलो आहोत, तर इथे वीरेन मेडिटेशन करतोय पुढे आणि मनीषसुद्धा या निसर्गाचा आनंद घेतोय आणि आम्ही दोघं इथे बसलेलो आहोत. तर हा ट्रेक जवळपास 3.5 किलोमीटरचा ट्रेक आहे. 1.5 तास ह्या ट्रेकसाठी तुम्हाला लागतो. जर तुम्ही बिगिनर लेवलचे ट्रेकर असतात किंवा फॅमिलीसोबत कुठे येणार असाल तर ह्या ट्रेकिंगला नक्की या तुम्ही. खूप चांगला ट्रेक आहे आणि तुम्हाला खूप एन्जॉयसुद्धा करता येईल. खूप वॉटरफॉलसुद्धा या ट्रेकिंगला आहेत. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. Even the nights the darkest before the dawn. Live your